जनार्दनाय नमः ओम 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 जनार्दनाय नमः निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय बजरंग बली की जय। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज प्रातस्मरणीय ब्रह्मनिष्ठ मुनि परमात्मा परिव्राजक कार्य निष्काम योगी भगवान एवं जगद्गुरु जनार्दन स्वामी मोंडगिरी महाराज अर्थात परमपूज्य बाबाजी ज्यांचं अधिष्ठान प्रतिमारूपाने आपल्या समोर पालखीमध्ये आहे। सबसे बड़ा गुरु से बड़ा गुरु का नाम काम म्हटलं जातं किंवा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु घेणे ठेव नाही तुझ्या हातात राहते। म्हणून प्रथमतः की समर्थ आहे चळवळीचे जो जे करीन तयाचे महात्मा भगवंताचं अधिष्ठान पाहिजे। आणि आपण या कलियुगामध्ये भाग्यवान आहोत आपल्या संतांचा आणि भगवंताचं अधिष्ठान आपल्या भारतभूमीमध्ये मिळालेले आहेत। म्हणून प्रथमतः अशा महान संतांच्या चरणी साष्टांग दंडवत करूया। तद्वतच नरवण्य भूमीतील जे महादेव असेल किंवा हनुमान जे असेल व्याघ्रांबर देवी असेल व्याघ्रांबर देवीची ना व्याघ्रांबर देवी माताजी असेल इतर जेवढ्या देवदेवता असतील त्यांना वंदन करूया। पवित्र आणि पावनाची भूमी ही नरवणची की ज्या भूमीचे आपल्याला अनंत उपकार आहेत। नव्या गीता म्हणते जननी जन्मभूमीच्या स्वर्गातर्फे घरीची ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो ती भूमी स्वर्गापेक्षाही महान असते असं म्हटलं जातं। अशा नरवणच्या भूमीला वंदन करूया। तद्वतच स्वदेशी गोमाता यांनाही वंदन करूया ज्या गोमातेमध्ये आपण 33 कोटी देवतांचं अधिष्ठान मानतो। त्याप्रमाणे या 21 ते 28 या नरभूमीतील या छोट्याशा आश्रमामध्ये तो अनुष्ठान सोहळा सुरू झालेला आहे। या अनुष्ठानामध्ये आपल्या लहान बालकापासून तर म्हाताऱ्या वृद्धापर्यंत या सर्व वयोगटातील व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतील। म्हणून ते फक्त माणसंच नाही तर महिलाही काही पाहायला मिळतील असं ते। कारण जन्मानंतर मनुष्याने आपल्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे। सार्थक जन्मानंतर फक्त आपण इतर प्राण्याप्रमाणेच हौस मौज केली खाल्लं पिलं सगळं म्हणतात खाया पिया सुखे सोया नाक जमाना काय म्हणतात असं जर आपण जीवन जगलं तर त्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही। म्हणून त्या अनुषंगाने आपण जीवनामध्ये येऊन काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये सुद्धा अनेक संतांनी बोध मार्गदर्शन किंवा ग्रंथच्या रूपाने आपल्याला विचार दिलेले आहेत किंवा मार्गदर्शन केलेलं आहे। तसं सर्व संत काय म्हणतात की तुम्ही भगवंताचं नाव घ्या काय घ्या नामस्मरण कशा नामस्मरण। कारण या कलियुगामध्ये मनुष्याला जर तरुण जायचं असेल या भवसागरातून तर त्याला कोणतं साधन करावं लागेल नामाचं कीर्तन साधन पैस होते ज्योतिर बापे जन्म करायचे। कारण हा मनुष्य देह 84 लक्ष योनी भोगून आपल्याला पकडलेला आहे। हा सदस्य जे आपल्याला मिळाला किती 84 लक्ष योनी म्हणजे किती जन्म आपले झाले आतापर्यंत 84 लाख आपले जन्म झाले आपण आणि 85 लक्ष जन्म आपल्याला मिळाला आहे मनुष्याचा मिळाला म्हणतात दुर्लभ मनुष्य देव। म्हणजे या मनुष्य ज्याला दुर्लभ म्हणतात दुर्लभ म्हणजे आता पुढच्या जन्मी आपण मनुष्य म्हणून जन्माला येऊ याची कोणी खात्री देऊ शकतं का? कोणी खात्री देऊ शकत नाही।
की पुढच्या जन्मी मी मनुष्य म्हणून जन्माला येऊ शकेल. म्हणून म्हणतात याच दे याच डोळा, काय याच दे या डोळा पाहू कशा सोहळा, पण कशा सोहळा, ह्या नवद्याचा सोहळा कशा सोहळा लक्षात नाही. म्हणून आजच्या सोहळा प्रसंगी उपस्थित असलेले आमचे आश्रमीय ब्रह्मचार्य स्वामी अरुणतेश्वर महाराज, श्री देवानंद महाराज, तसंच आमचे रवींद्रनाथ महाराज, तसे आमचे बालगोपाल गुरुकुलचे गुरुचे बालगोपाल विद्यार्थी आहेत. तसंच इतर अनेक भाई भक्त आहेत, माता भगिनी आहेत, जसे आमच्या महाराष्ट्राच्या सेवक असलेल्या सोंदे पेटणकर आहेत, आमचे गुरुकुलचे विद्यार्थी गायक असलेले आमचे संकेत जे आहेत, त्याप्रमाणे आज उपस्थित असलेले नरवण गावचे सर्व हा नरवण भूमिती सर्व विभूत आहेत. एक छोटासा बालक त्यांनी सोबत आहे की काहीतरी बघा तुमचा आमच्या नात्यावर काहीतरी पूर्वजन्म असं बघा, आपण होता होता पूर्वीचा ठेवा तो या बाबा सापडला, असं काहीतरी बघा. काहीतरी नातं असल्याशिवाय कुणी भेटगाठ होत असते. म्हणून जे सदापर भावपूरक या सोहळ्याच्या निमित्ताने इथं हजर झालेले अशा सर्व भाग्यवंतांचं पुण्यवंतांचं जरा टाळीवाला पालन करायचं. छोटासा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. या सृष्टीमध्ये अनेक प्राणी जन्म आले आहेत बघा. जसं पशु म्हणजे जनावर जन्म आले म्हणतात, पक्षी ते अनेक पक्षी आपण पाहतो. असे पशु पक्षी चिडी मुंगी असे अनेक प्राणी ह्या भूमीमध्ये जन्म आले. त्यामध्ये एक कोणता प्राणी आलेला आहे, मग मनुष्य प्राणी. या सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य प्राणी सुद्धा जन्म आलेला आहे. मात्र फरक आहे बघा, मात्र इतर प्राण्यांमध्ये आपल्यामध्ये फरक आहे. काय फरक तुमच्या त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये आहेत? त्यांना भगवंतांना काय दिलेलं नाही, बुद्धीची लक्षात काय दिलेली नाही. इतर प्राण्यांना बुद्धी बघा दिली लक्षात. आपल्याला मदत भगवंतांनी काय दिली, एक बुद्धी बघा दिली लक्षात. त्या बुद्धीच्या जोरावर मनुष्य आज पुढे येणार की म्हणतात चंद्रावर गेला, चंद्रावर आहे चंद्रावर गेला. असं मनुष्य अनेक बघा या यज्ञाच्या माध्यमातून अनेक उंच भरारी घेताना आपल्याला पाहतो आहे. त्याचं आपण टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान, जसं आता पहिले फोन वेगळे होते की आता आपण म्हणता ना जग माझ्या मुठीत काय, आता संपूर्ण जग माझ्या मुठीत म्हणजे आता तुम्ही तरी एवढे बसलेले वेगळं मोबाईलचं कोणी आहे का तुमच्यामध्ये सांगा. माझ्या मी मोबाईल वापरत नाही असं कोणी आहे का? बोला ना, कोणी आहे का तुमच्या नरम आले? प्रत्येकाजवळ मोबाईल आहे ना लक्षात. काय बघा मनुष्याला छंद असतो की बघा मोबाईल वापरण्याचं बाबांचं ज्ञान आहे. मात्र मोबाईल बघा वापरण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहे लक्षात. काय फायदे पण आहे, तोटे आहेत. म्हणजे त्यांनी ठरवायचं की मोबाईल फायदा करून घ्यायचा का तोटा करून घ्यायचा, असं आपला मेन मुद्दा आहे मनुष्य ध्येयाचा. का कारण नाथ महाराज म्हणतात जनावर आणि पक्षी बघा यांनाही बायका बोलायच्या, त्यांनाही मुलं बाळ आहेत, बायका बोल आहेत. मनुष्यालाही बघा मुलं बाळ बायका आहेत. मग त्याच्यामध्ये आपले फरक काय आहे सांगा, काय फरक आहे का सांगा, काय फरक आहे? कारण बघा सर्व प्राणी बघा इतर जे प्राणी पक्षी होते कशासाठी जगतात, खाण्यासाठी लक्षात. जेवढे पशु पक्षी आहेत हे प्राणी सर्व खाण्यासाठी जगतात. तुम्ही बघा सकाळी ते उठल्यानंतर त्यांचा कार्यक्रम काय राहतो, भक्ष्य बघा भक्ष्य खाण्यासाठी बघा दिने फिरत असतात. मात्र मनुष्याला भगवंताने फक्त खाण्यासाठी जन्म आले नाही बघा. तर मनुष्याने काय केलं पाहिजे, सर्व पशु पक्षी हे खाण्यासाठी जगतात. मात्र माणसाने जगण्यासाठी खायचंय. कशासाठी खायचं, खाण्यासाठी जगायचं नाही तर जगण्यासाठी खायचं बघा. हा हे वैशिष्ट्य मनुष्य ध्येयाचं आहे. म्हणून
तुम्ही सर्व संसार आणि गृहस्थ आश्रमामध्ये जीव आहेत. आता एकूण आश्रम 4 आहे. किती आश्रम आहे? 4 आश्रम आहे. पहिला ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे 1 ते 25 वयोगटापर्यंत. ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे जे हनुमान, तसं हनुमानाला ब्रह्मचर्य म्हणलं जाते. म्हणून मनुष्याने 1 ते 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहावं, जय हनुमान असते. पहिला आश्रम ब्रह्मचारी आश्रम. दुसरा आश्रम काय? गृहस्थ आश्रम. 25 ते किती? 50. 25 ते 50 या वयोगटातला आश्रम कोणासाठी? गृहस्थ आश्रम आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे जय श्रीराम. की माणसाने लग्न केल्यानंतर कसं राहायचं? जय श्रीरामासारखं एक पत्नी एक पती लक्षात घ्या. त्याला म्हणतात जय श्रीराम, त्याला गृहस्थ आश्रम म्हणतात. तो त्यांचा पगार साधन्य झाला. आता दुसरा आश्रम. तिसरा आश्रम काय? 50 ते 75 वानप्रस्थ आश्रम. आता तुमच्या स्माईलचं वय किती आहे? 70च्या पुढे गेला असेल. 68 आहे. मग ते वानप्रस्थ म्हणजे तुम्ही काय करावं? आता संसाराचा मोह तर कमी करावं. काय करायचं? लक्ष घरी कमी द्यायचं. लक्ष जास्तीत जास्त कोणाचं? देवाकडे. काय? देव जास्तीत जास्त बघा, देवाची पूजा पाठ करायची, देवाची सेवा करायची. हे कोणासाठी? 50च्या नंतर बघा ज्यांचे वय त्याने वानप्रस्थ आश्रम. माया मोह कमी करायचं असेल. हा तिसरा आश्रम आहे. चौथा आश्रम कोणता? संन्यास आश्रम. ही सर्वांचा त्याग करायचा, सर्व घराचा त्याग करायचा आणि संपूर्ण देव गुरुला देवाला अर्पण करायचा. काय करायचा? बघा, गुरुला देवाला अर्पण करायचं. मात्र आमच्या काय बालक किती भाग्यवान आहे की यांचे माता पिता किती पुण्याहून असेल. ते का लहानपणी काय झाले? ते कोणाला अर्पण झाले? महान संदेशाने. जर टाळ्या त्याच्या माता पित्यांचं बघा आपण अभिनंदन करतो. लहानपणापासूनच अर्पण. तुम्ही अजूनही गाव तुम्ही घरदार सोडा तयार आहे का? सांगा. आणि म्हणून श्री संत नटनाथ महाराज, तुम्ही जो संसार करतात ना, हमदवानी हमारे 4 वर्ग होने जाता हिंदूनी. तुम्ही हमदवानी हमारे 4 वर्ग. कारण आपली संख्या बघा कमी झाली बघा का. दुसरी कोणाची वाढली आहे की? किती पट वाढली त्यांची गेली. आपली संख्या मात्र. म्हणून सर्व हिंदू का सर्व हिंदूंनी काय करायचं? हमदवानी हमारे चष्मा राहायची बघते. हमदवानी हमारे 4 वर्ष झाले. आमच्याही मुलांनी लक्षात बरं का, बाबाचे बाबा 4 मुलं कसं सांगता ऐका बरं का. त्याचं गणित सुद्धा समजलं पाहिजे बरं का. कारण आपल्या भारत देशामध्ये भाऊबंदी म्हणजे भावाबद्दलचं भांडण असतं. याच्यामुळे भारताचं वाटोळ झालं म्हणजे नुकसान झालं. जे भारताचा इतिहास बघितला. आता तुम्हाला किती मुलं आहे? 2 जण आहे. ते काय करते? मुंबईला. त्याचे वाटे बिटे काही एकत्र अजून पण भविष्यामध्ये वाटे पडतीलच ना कधी का नाही? वाटे पडते ना पुढे वाटा. मग भांडण होता घेऊन केली. हे सगळं 2, 3, 4 पोरं असले का भाऊबंदची उगा झाल्याशिवाय नाही. म्हणून बाबांचा उद्या लक्षात घ्या सर्व नरवण करा ना की हमारे 4 बघा. याचं गणित बाबांनी सर्व ग्रस्त जीवांना सांगितले. आता 4 वरती म्हणतात 2 पोरं जामायला काय भांडण मिटवता किंवा त्यांचं काय त्यांचं जीवन मार्गी लावता होता. आम्ही कंटाळलो येतो जातो की तेव्हा 4 पोरायचं जन्मान करायचं काय? प्रश्न उभा होऊ शकत. मग त्या 4 पोरायचं काय? 4 पोरांचं करायचं काय बघा. हे सुद्धा माता पित्यांनी लक्षात घ्यायचे. आता 4 संदर्भ मला तिथं. एक मुलगा काय करायचा? काय करायचा? एक मुलगा देवासाठी अर्पण करायचं. कोणासाठी? कारण आपण अनेक मंदिरे पाहतो नाही. त्या मंदिरात देवा पुजारी आहे का? मंदिर पुजारी. आता पहिले बघा गुरु पद्धती पहिली मंदिरात गुरु व्हायला पूजायला लागायची. आता तर मंदिरामध्ये शक्य तुम्हाला एखाद्याने जर व्यवसाय असेल तर त्या मंदिरात तुम्हाला पुजारी पाहायला मिळतील. आणि म्हणून पहिला पोरग कोणाला देऊन टाकायचं? त्याला पुजारी. देवाला देऊन टाकायचं पुजारी. त्याला पुजारी बनवायचं.
देवा त्याची सोय लागली. उरले 3 केली. दुसरं पोरगं काय करायचं बघा देश सेवेला म्हणजे त्याला मिलिटरीमध्ये पाठवायचं देश संरक्षणासाठी. दुसरा संपला. किती राहिले 2. तिसरा काय करायचा धर्माला म्हणजे साधू संतांना नेऊन टाकायचा. किती राहिला 300 राहिले. आता एकच राहिला ना. मग तुम्हाला फक्त किती व्हायचं बघतो बरं का. तुम्हाला एकच ठेवायचा. 3 पोरं काय करायचे मग सांगा. संपूर्ण इस्टेट कोणाच्या वाट्याला जाईल एकाच वाट्याला जाईल ना. मग भांडणार होतील का सांग भांडण होतील का. पण तुम्ही लोक भांडा हाताने बांधा घरात घालून घेते. सर्व पोरं घरात गेले ठेवत्या आणि त्यांना हाताने घरी भांड्या लावून घ्यायचे. म्हणून अशा रीतीने हमदावानी हमारी चारचं घरी लक्षात घ्या. त्याचे नियोजन कसं व्हायचं हे बघा. ज्याला समजेल जो बुद्धिमान बघा बुद्धिमानाशी आनंद समजण्याला इशारा कॉपी होत आहेत. निश्चित बघा त्याचं पुढे भविष्य बघा किंवा त्यांचे वैभव त्याला प्राप्त लक्षात. बाबांचा उद्देश काय वैभव सांगत होते निवृत्ती आपण घेत माझं की गृहस्थी जीवन बघा. गृहस्थी म्हणजे हमदावानी हमारी चार. तुम्ही दररोज कोणासाठी धडपड करून राहिले कोणासाठी काम करते तुम्ही तुमच्या संसारासाठी करता येते लक्षात. मग तुम्ही ज्या संसारासाठी दररोज काम करता तुमच्या लेकरा बाळासाठी काय करा कमवता कष्ट करता तुम्ही. म्हणजे तुमचा संसार आहे तो तुमचा जो संसार आहे तो संसार कसा आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे की नाही. मग बघा गृहस्थी असं मला त्यांचा संसार कसा आहे हे कळावं म्हणून तुमच्यासाठी का भजन कोणी केलं श्री संत निवृत्तीनाथ महाराजांनी. कोणी भजन केलं श्री संत निवृत्तीनाथ महाराज. श्री संत निवृत्तीनाथ महाराज हे कोण होते ज्ञानेश्वरांचे गुरु बघा. कोणाचे गुरु होते ते होते 4 भावंड. 4 भावंड कोण कोण होते निवृत्ती ज्ञानदेव सपान मुक्ताबाई काय निवृत्ती ज्ञानदेव सपान मुक्ताबाई हे 4 भावंड आहेत. त्या 1 नंबर कोण होता निवृत्तीनाथ महाराज. असे निवृत्तीनाथ महाराज तुम्ही जे संसारिक ग्रस्ती जे आहेत जो तुमचा संसार आहे त्या संसाराचं भजन बघा. संसार कसा आहे ते तुम्हाला कळावं म्हणून श्री सद्गुरूंनी भजन केलं बघा. आणि त्या भजनामध्ये काय सांगतो ऐका बरं का. आमचा गायक समजा मला ऐकलं का त्याचा अर्थ नीट समजून घ्या म्हणा. Jogi
एकाग्रतेने हे भजन कोणी गायलं? श्री संत निवृत्तीनाथ महाराज. बघा, ज्यांना सदाशिवाचा अवतार म्हणजे भगवान शंकराचा अवतार समजला जातो असे श्री ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज कोणासाठी भजन करतात? गृहस्थी जीवांसाठी, की तुमचा संसार कसा आहे. मग काय सांगितलं? संसार म्हणजे काय सांगितलं त्यांनी? म्हणजे संसारापासून किती कमवलं, काही केलं, तुमच्याबरोबर येणार आहे काही? एक दिवस मला जायचं की नाही? निर्वहन करा ना, आम्ही तर जाणार आहे बा. तुम्ही राहणार, तुम्ही सांगितलंच राहणार काय आमच्या? एक दिवस आम्ही जाणार बरं का, तुम्ही जाणार आहे की नाही एक दिवस? बघा, एक दिवस प्रत्येकाला काय करायचं आहे? बघा, आपलं घर दार ही पृथ्वी सोडून जायचं लक्षात सर्व. मग आपण जेवढे म्हणजे कुठं राहणार आहेत? कुठं राहणार आहेत? मग आपल्याबरोबर येणार काय? फक्त काय येणार आहे? आपण जेवढा पाप केलं, पुण्य केलं असेल तेच आपल्या बरोबर लक्षात. आणि अशी बघा, अंगी एक कडोरायण मध्ये या जीवनाचं सार्थक कशामध्ये नाही, अजून एक कडोरायण गोत्र बाई. हा, गणगोत्र बागीला कोणा, कोणी कोणाच नाही रे देना. गणगोत्र हे बागीला कोणा, कोणी कोणाच नाही देना. खावया मन खावया, गण खावया, मन खावया. कुठला देवा दोन दिवसाचा महाराज झाला, कुठला देवा दोन दिवसाचा बाजार झाला. बघा, ह्या मृत्यू लोकांमध्ये या पृथ्वीवर आपण पाहुणे म्हणून येईल. पाहुणे जर तुमच्याकडे कोण पाहुणा आला तर किती दिवस राहतो? फक्त 2 दिवस. आहे की न? तुम्ही जर जास्त दिवस राहिला तर त्याला पाहुणा म्हणा का? नशाचे तुम्ही घरी ठेवाल का त्याला? कशाने? तसा पाहुणा फक्त 2 दिवसाचा असतो. त्याप्रमाणे आपण सुद्धा पाहुणे मग पाहुणे म्हणून या पृथ्वीवर यायची, आपल्यालाही इथून जायचंय. आणि म्हणून अशी अवस्था या नव्हत्याची तुमच्या संसाराची आहे बघा. आणि म्हणून प्रत्येक जीवाला काय वाटतं? माझ्या जीवाचं सार्थक झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? सार्थक. माझं जीवन धन्य झालं पाहिजे, माझ्या नवऱ्याचं सार्थक झालं पाहिजे, ठीक झालं पाहिजे. मग असं जर वाटत असेल बघा की माझ्या जीवाचं सार्थक व्हावं, माझा नवरदेव धन्य व्हावा लक्षात, असं ज्या जीवाला वाटतं बघा, त्यांनी काय केलं पाहिजे? तुमच्या लक्षाला काय? लक्षाला का? ज्या संसार जीवाला वाटतं माझ्या नवरदेवाचं सार्थक व्हावं, त्याने काय करावं? त्याला काय करावं लागेल? याचं उत्तर बघा श्री संत निवृत्तीनाथ महाराजांनी बघा शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या काळात त्या शेवटच्या काळात आम्हाला काय म्हणतात ऐकावं का? निवृत्ती भाणे शरण जा गुरुला, होईल सार्थक साधतो तुम्हाला. निवृत्ती भाणे शरण जा बाबाला, होईल सार्थक साधतो तुम्हाला. चुकली चौदशीचा, चुकली चौदशीचा, चुकली चौदशीचा, चुकली चौदशीचा, चुकली चौदशीचा वेदा. दोन दिवसाचा आधार झाला, दोन दिवसाचा. सर्वांनी आधी शेवटपर्यंत हवं राहतो. काय लागलं? मी पाहुणा तू पाहुणा, मी पाहुणा तू पाहुणा. ऐकणला दोन दिवसाचा आधार झाला, दोन दिवसाचा आधार झाला, दोन दिवसाचा आधार झाला. समजलं का? नाव विचारण हे कोणाच भजन आहे? कोणाच भजन आहे? श्री संत निवृत्तीनाथ महाराज. शेवटच्या काळात काय म्हणतात ते? ज्या जीवाला वाटतं माझं सार्थक व्हावं त्याला काय करावं लागेल? त्याला कोणाला शरण जावं लागेल? गुरुला. निवृत्ती म्हणे शरण जा गुरुला, होईल सार्थक सांगतो तुम्हाला. मग जे गुरुला शरण जातील त्यांच्या जीवाचं सार्थक होईल. आणि त्यांच्या चौशीचा फेरा चुकू शकतो लक्षात घ्या. अन्यथा काय? पुनरपी जन्म पुनर्मरण लक्षात घ्या.
या जीवाला आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण काय केलं, जन्माला येऊन हमने अपना हमने अपना सिर झुका दिया गुरु देव तुम्हारे चरणों में, हमने अपना सिर झुका दिया गुरु देव तुम्हारे चरणों में, गुरुदेव तुम्हारे चरणों में, भगवान आपकी चरणों में, गुरुदेव तुम्हारे चरणों में, बाबा जी आपके चरणों में, हमने अपना सिर झुका दिया गुरु देव तुम्हारे चरणों में, हमने अपना सिर झुका दिया गुरु देव तुम्हारे चरणों में. म्हणून मनुष्याने आपले डोकं कुठं ठेवलं पाहिजे, गुरूंच्या चरणावर. का ठेवायचं गुरूंच्या लक्षात घ्या, गुरूंच्या चरणावर डोकं का ठेवावं, याही आशाचं बघा भजन पुढे काय म्हटलं जातं, हम में तुम में यही अंतर हम में तुम में यही अंतर है, हम न लगे तुम नारायण हो, हम न लगे तुम नारायण हो, हमने अपना सिर झुका दिया गुरु देव तुम्हारे चरणों में, हमने अपना सिर झुका दिया गुरु देव तुम्हारे चरणों में. आपण सर्व कोणा नरात आणि गुरु कोण आहेत, नारायण म्हणजे भगवंत का भगवंत सुभाषा. एवढेच नाही तर गुरु चरणावरच का डोकं ठेवायचं, याचे पुढचं बघा पुढच्या कव्यामध्ये सुंदर सुंदर असं बघा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. काय मुद्दा मांडलेला आहे, हम है संसार की संसार बाबा जी के हाथों में, हम गए संसार के हाथों में, संसार गुरु जी के हाथों में, हमने अपना सिर झुका दिया गुरु देव तुम्हारे चरणों में, हमने अपना सिर झुका दिया गुरु देव तुम्हारे चरणों में. एक लक्ष द्या बघा, एक लक्ष द्या. तुम्ही संसारी जीव सर्व बघा, तुम्हाला कोणी बांधलेलं आहे, संसाराने. मग तुम्हाला जर म्हटलं चला आता आमच्याकडे, आमच्या बरोबर तिकडे राहा, तुम्ही येऊ शकता का? का येऊ शकत नाही? तुम्हाला संसार, तुम्ही संसार बांधलेले असतात. हमारे संसार के हाथों में, संसार तुम्हाला हात. मग तुमचा जो संसार आहे कोणाच्या हातात आहे? गुरूंच्या. कोणाच्या हातात आहेत? गुरु. आणि म्हणून आपलं हे शिर, हे डोकं कुठे ठेवायला पाहिजे? गुरूंच्या चरणावर. त्यात शेवटचं कपात मग सुंदर असं गायला गेलंय, ऐकावं कशाचं करणं. आता प्रत्येकाचा जीव बघा कशाची अपेक्षा करतो? सुख शांती मिळावी की. प्रत्येक जण बघा आपल्याला धावताना पडले, जीव धावताना पडते. सुख कशासाठी धावते पडते? सुख आणि शांती मिळावी. कारण या जीवाला कशी आवश्यकता आहे? सुख आणि शांतीची गरज आहे. जर मग या जीवाला सुख शांतीची गरज आहे, मग ती सुख शांती कुठे ती कळायला पाहिजे की नाही आपल्याला? नाही तर आपल्याला माहितीच नसेल सुख शांती कुठे मिळेल. जसं आपल्याला समजा एखादं साहित्य घ्यायचं, कुऱ्हाड घ्यायची किंवा एखादं इलेक्ट्रिकची साहित्य घ्यायचं, ते दुकान आपल्याला माहिती पाहिजे की, तरच आपण तिथे जाऊन आपण ती वस्तू घेऊ शकतो. त्याप्रमाणे मग सुख शांतीची या जीवाला गरज आहे. मग शांती कुठे ते आपल्याला माहिती पाहिजे की नाही. आणि म्हणून बघा सुंदर असं त्या या आशयाचं उत्तर, याचं उत्तर बघा, सुख शांती कुठे आहेत याचं उत्तर बघा शेवटच्या काढायला दिलेलं आहे. हम ढूंढ लगे सुख शांति को, सुख शांति गुरु जी के चरणों में, हम ढूंढ लगे सुख शांति को,
नाही प्रत्येक मनुष्य ज्या सुखाची शांतीची अपेक्षा करतो ती शांती कुठे मिळेल तुम्हाला कुठे मिळेल गुरूंच्या चरणावर म्हणून तुम्हाला हे डोकं कुठे टाकावं लागेल सद्गुरूंच्या सामान्य अपना सर झुका दिया गुरु देव तुम्हारे चरणों में मग गुरुच्या चरण डोकं का टेकवायचं याचं उत्तर समजलं ना लक्षात असं बघा म्हणून म्हणतात शरणम शरणम सद्गुरु चरणम शरण कोणाला जायचं गुरुच्या चरणाला कारण काय तरुणम तरुण सद्गुरु चरणम तर आपण गुरूंच्या चरणावर डोकं टेकून शरण गेलो तर आपण तरुण गेल्याशिवाय राहणार म्हणून म्हणतात प्रातःस म्हणून सद्गुरु चरण असं बघा महिमा सद्गुरु चरणांचा किंवा त्यांच्या चरणावर बघा डोकं टेकवण्याचं आहे म्हणून काय म्हणलं जातं मानस भज रे मानस भज रे गुरुचरणम दुस्तर भवता गुरुचरणम मानस भजरे गुरु शरणं दुस्तर भवसागर तरणं दुस्तर भवसागर तरणम दुस्तर भवसागर तरणम दूसर भवसागर तरणं दूसर भवसागर तरणं मानस भज रे गुरुचरणम दुस्तर भवसागर तरणम मानस भजरे गुरु शरणं दूसर भवसागर तरणं म्हणून माणसाने मनाने मानस भजरे गुरु शरण कोणाला भजलं पाहिजे गुरुला आणि गुरु चरणातून जे भजले तर काय होईल दुस्तर भवसा गर तरणं तुमचा जो अवघड असा संसार सागर आहे तर तो निश्चित बघा तुम्ही तरुण जाऊ शकता असे आशाचे भजन आहे म्हणून आजच्या संघसूत्रामध्ये जे काही बघा गुरुदेवांना अर्थात बाबी सगळ्या माणसांच्या आमच्यासारखा येड्यावर रेड्यांकडून जे काही दोन शब्द ओढून घेतले येडी वाकडे आपल्या म्हणताना जे बघा तुम्हाला योग्य वाटते काय करा तुमच्यासोबत बघा गटोड बांधून घेऊन जा जे तुम्हाला आवडले नाही किंवा योग्य वाटते ते काय पुन्हा आम्हाला परत देऊन टाका आम्ही काय करू ते घेऊ जवळ बांधून घेऊन पुढे आमच्या तिकडं वेरोळा का वेरोळा घेऊन जाऊ दे बघा नाही बागा म्हणून शेवटी जाता जाता अनेक बघा विषय या मानवी जीवनाच्या त्यात एक रस आपण आज समजून घेतलं हे डोकं बघा कुठं टेकवलं पाहिजे नाही आपल्या ह्या ज्याचं सार्थ कशा होऊ शकतं या आपल्या या मुद्दा हा विषयावर या ठिकाणी लक्षात घेतलाय तुम्हाला कळा ना सांगा बरं काय कळलं तुम्हाला सांगा ना आपलं नाव काय पुनाजी अवेरे 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 नाव पुनाजी पुनाजी अवेरे मग सांगा पुनाजी भाऊ बरं काय समजलं सांगा जे जे सांगितलं गुरुच्या चरणावरती प्रथम रमणं बरोबर आहे बरं चष्मा तुम्हाला काय समजलं सांगा बाई येता येईल काय समज माणसाच्या जीवनात गुरु हा हवाच. बरोबर त्या चरणी आपण सगळं मस्तक टेकून सगळं त्यांना निवेदन सांगू शकतो. आपल्या अडचणी गुरु दूर करू शकतो. गुरुच्या मस्त का टेकवायचं चष्मा नाचे गुरुच्या नमस्कार का टेकवायचं काही कळत नसतात गुरुजींनी जर गेल्यानंतर ते आपल्याला लक्षात येते कारण त्या समजून सांगतात त्याच्यासाठी गुरु हा माणसाने केलाच पाहिजे नाही गुरुच्या मागे डोकं का टेकवायचं तर गुरु शरण का जायचं हा मुद्दा आहे गावांचा हा बरोबर कारण प्रत्येक जीव हा सुख शांतीचा अभिनय करतो सुख शांती पुढे गुरुच्या मग जिथं सुख शांतीच्या चरणावर सुख शांती आहे तिथं जर आपण डोकं ठेवलं तर आपल्याला काय मिळेल म्हणून जर ठरवलं नका सर्वांना किंवा बेटर असं एक सुद्धा याचं एक भजन सुद्धा लिहिलं
आपल्या गुरुदेवांचं भजन आपण निघून घ्या. केलं चालू भजन आहे का आपलं? पचानेवालं भगवान, मारनेवालं भगवान याचं चालू होतं भजन. जनार्दन स्वामींची मूर्ती आहे. सुना आम्ही गुरुदेव का भजन आप शब्द से शब्द सुनते हैं. सुनो. करता करे न कर सके गुरु की सब सात द्वीप खंड में गुरु से बड़ा न कोई. जनार्दन स्वामी जी मूर्ति 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 अमर वो आगे चलती चलती चलती. जनार्दन स्वामी जी मूर्ति अमर वो आगे चलती. जनार्दन स्वामी जी मूर्ति अमर वो आगे चलती. नहीं बनता पाठ मिस्त्री नहीं बनता पाठ मिस्त्री महात्मा जी मूर्ति हमारे स्वामी जी मूर्ति. जनार्दन स्वामी जी मूर्ति अमर वो आगे चलती. जनार्दन स्वामी जी मूर्ति अमर वो आगे चलती. जनार्दन स्वामी जी मूर्ति अमर वो आगे चलती.
समय की पाबंदी कितने बज रहा है? काय बघा बाबाजी सांगायचे बरं का, लवकर झोपे लवकर उठे तया आरोग्य संपदा पाहिजे. किती सुंदर सुभाषित आहे. काय म्हटलं, ज्याला आपलं आरोग्य ठणठण ठेवायचं असेल, आपलं निरोगी राहायचं असेल बघा, आणि आपल्याला वैभवशाली व्हायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, लवकर झोपे लवकर उठे काही आरोग्य संपदा भेटे. लवकर म्हणजे 8 वाजता झोपायचं का? नो, 10 o'clock, किती कमीत कमी 10 वाजेच्या आत. 10 वाजेच्या आत झोपायचं, लवकर झोपल्या लवकर. आणि पहाटे किती वाजता उठायचं? लवकर म्हणजे 2 वाजता आणि 3 वाजता नाही, 4 वाजता. अर्ली मॉर्निंग 4 o'clock वाजता 4 वाजता उठायचं. याला म्हणतात लवकर झोपे लवकर उठे काही आरोग्य संपदा भेटे. सूत्र का सूत्र आहे, सूत्र जसं गणिताचे सूत्र आहे ना तसे सुद्धा सूत्र आहे बघा, संतांनी सांगितलं. म्हणून आपल्याला आता 10 वाजता झोप पाहिजे की त्या अनुषंगाने आपण संगीत जात असताना ही बाबांची अनुष्ठानची परंपरा लक्षात. तुम्ही बघितलं अनुष्ठान म्हणजे काय? तुम्ही समजलं थोडंफार सांगा. अनुष्ठान म्हणजे काय सांगा तुम्ही, तुम्हाला काय समजलं या अनुष्ठानाबद्दल? तुम्हाला काय समजलं सांगा काय काय? अरे बघा महिला पण अनुष्ठानाला बसल्या, जसं बघा अंजनी माता तपस्याला बघा, अंजनी डोंगरा बसले होते अशा त्र्यंबकेश्वराजवळ. अनुष्ठान म्हणजे तपस्या अशा. मग सांगा ना अनुष्ठान म्हणजे काय? तुम्हाला काय समजलं सांगा. हे जे तुम्हाला दिसून राहिले ना अनुष्ठानावरती महिला पुरुष, हे पण तुम्हाला काय वाटतं का किंवा काय समजलं असं? बघा ही कोणाशी बोलतात का? यांना काय मोह नाही बरं. काय पहिलं यांना कुलूप लावली, कुलूप याच्या तोंडा कुलूप लावली, कुलूप. जसं नाही का शाळेचे विद्यालय बडबड करायला लागले, शिक्षक काय म्हणत्या हाताची घडी ऐक बरोबर की, त्याप्रमाणे या अनुष्ठानाचा पहिला बघा व्रत पथ्य नियम आहे. काय नियम आहे? 7 दिवस बोलायचं नाही. काय करायचं? मौन राहायचं. काय अपेक्षित असेल काय सांगायचं, काय लिहून द्यायचं किंवा खुनेनं काय कळवायचं, मात्र नॉट टॉकिंग, अजिबात बोलायचं नाही. किती दिवस? 7 दिवस, 7 दिवस. आज पहिला नियम अनुष्ठानाचा. दुसरा नियम कोणता? पहाटे किती उठायचं? किती वाजता उठायचं? 4 वाजता. उठून काय करायचं? चहा प्यायला बसायचं का किंवा तंबाखू मिळ्याचा कार्यक्रम सुरू करायचा का? तर उठून काय करायचं बघा, शरीर पोट रिकामं करायचं, टॉयलेट आणि स्नान बघा, स्नान करायचं आणि विधी पूजा पाठ करा. काय विधी पूजा पाठ करायला. हा दुसरा नियम आहे. काय करायचं? पहाटे लवकर उठून. तिसरा नियम काय आहे? भाकरी भाजी इतर बघा खायचं नाही, अन्न खायचं नाही. तर काय खायचं? फक्त फराळ. काय खायचं? फराळ. नुसतं काय काही सगळं बघा काही फक्त फराळ घेतात, काही गाई मात्र फक्त फळच खातात. फळं आता फळं खाणारे कोणी याला पाहू द्या ना, महिला आणि पुरुषांना उभे राहतो. आम्ही फक्त फळच घेतो. सर्व खाली बसा, अनुष्ठानार्थी सर्व खाली बसून. आता बघा 7 दिवस काय खाणार बघा, काय खाणार आहे बघा. 7 दिवस काय खाणार? फक्त फळ, आंबा, आणखी द्राक्ष, सफरचंद, द्राक्ष किंवा टरबूज अशी फळच खाणार. 7 दिवस दुसरं काही खाणार समजलं ना. पुढचा बघा बस दैनला टाळून यांचा फळ फळावर करणार. ते पुढचे बघा फक्त पाणी बघा, पाणी प्यायचं. 7 दिवस फक्त काही फक्त पाणीच प्यायचं, खायचं नाही, दुसरं काहीतरी घ्यायचं नसेल. या पाण्यावर जावं लागतं. काही माणसं पण आहे 7 दिवस कोणतंही अन्न ग्रहण नाही करायचं, म्हणजे 7 दिवस कोणतं फक्त पाणी. फळं सुद्धा खायचं नाही बघा, फक्त काय प्यायचं म्हणले तीर्थ, देवाचं तीर्थच प्यायचं बघा, दुसरं काहीच खायचं नाही. एकदम क्लिनिंग काय करा, क्लिनिंग या शरीराची क्लिनिंग जे होऊ शकते असं व्रत आहे पाण्याचं. जो हे व्रत करील त्याला कधीच पोटाचा आजार होणार लक्षात. क्लिनिंग बसा धन्यवाद. आता पुढचा का पुढचं व्रत लक्षात घ्या. फळावरचे झाले, आता कोणते झाले? पाण्यावर झाले. सर्वात कडक व्रत, शेवटचं कडक व्रत कोणतं आहे? खायचं नाही प्यायचं नाही, फक्त काय हवेवर आहे. हवेवर राहायचं म्हणजे 7 दिवस कोणत्या प्रकारचं पाणी अन्न ग्रहण करायचं. किती दिवस? 7 दिवस. तुमच्या कोणी व्रत करेल
सांगा ना. पाण्यावरचं गेलं ना सातपर्यंत गेली, फळावरचं गेलं नसेल, दररोज काय खायचं काम चालू आहे. है की नाही? मग तुमच्याकडे का तुम्ही कोणी उपास पण झाला उपास? तुम्ही कोणी उपास पकडतात उपास? कोणता उपास झाला सांगा? चतुर्थी संकष्टी चतुर्थी कशावर करतात? चतुर्थी काय खातात? चतुर्थी काय खातात? नाही खात काय. फक्त रात्री नैवेद्य दाखवून चंद्राला बस. दिवसभर काहीच खायचं नाही, पाणी सुद्धा प्यायचं नाही. नाही काहीच. मग त्यांना निरंकार हा, मग 4 वाजून का निरंकार आपल्या जाती साहेबार आणखी कोणतं व्रत करणार आहे का? कोण अजून कोणतं व्रत करणार आहे? माझी म्हातार कोण? पुनाजी पाटील कोणतं व्रत नाही सर? आता वय नाही. उपवास करतो गुरुवार, पण ते थोडं बहुत खाऊनच. हा काम करणार बरं. सवय पडेल जसं काय काय शरीराचं गुणधर्म काय माहिती आहे का? याला जशी सवय लावाल तशी सवय लागू शकते. चांगली सवय लावाल चांगली लागेल, वाईट सवय लावाल तसं बघा. आता पुडी खाणं ही सवय चांगली का वाईट आहे? वाईट वाईट हा? वाईट आहे. वाईट आहे. तरी लोक काय करत्या? सवय लावून घेतली काही बरेच पडले बोला ना. याला सवय लागली ती काही लवकर सुटत काय काय म्हणे ना, जित्याची खोड मेल्याशिवाय असे म्हण. मात्र याला 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 4 चॅलेंज झालं बाबांच्या कार्यामध्ये. अनेकांना सवय व्यसन, कोणाला बघा बाटलीचं व्यसन होतं वाटतं, कोणाला बिडीचं, कोणाला सिगरेटचं, कोणाला तांबूचं, कोणाला गुटख्याचं, आज अनेक व्यसन बघा यांना होते. इतर भाविकांना होते. मात्र त्यांनी अनुष्ठान केलं. त्यांनी काय केलं? बघा बाटली म्हणजे ड्रिंकिंग बंद केलं, पुन्हा पुडी बंद केली, पुन्हा आम्ही काय बंद केलं? सिगरेट, बिडी, तंबाखू, सर्व व्यसनं बंद झाले. ते निर्व्यसने काय बसले कसे बनले? जर ठाण्याच्या भक्तांचं बघा आपण अभिनंदन करता. अनेक सवयी ज्या माणसाला लागलेल्या असतात, मग ते अनुष्ठाने काय होतं? सर्व सवयी काय होतात? ऑटोमॅटिक बघा. म्हणून म्हणतात तंबाखू, बिडी, सिगारेट इससे नाता तोडो. काय तंबाखू, बिडी, सिगरेट इससे नाता तोडो और गायत्री छाप से नाता जोडो. गायत्री छाप म्हणजे गायत्री छाप मला नवीन वाटेल की अनेक पुढे या व्यसनाच्या कंपनीने काढलेलं बरं का, ज्याने व्यसनाने नुकसान होतं. मात्र बाबांनी कोणती पुढी काढली माहिती आहे? बाबांनी पुढी काढली एक चॅलेंज बघा, एक त्याला पर्याय म्हणून. या कंपनीने दुसऱ्या पुढ्या काढल्या, त्या पुढ्याला चॅलेंज म्हणून आणि त्याला पर्याय म्हणून. कारण लोकांना पुढे खायला जमत नाही. मग बाबांनी कोणती पुढी काढली? गायत्री छाप. कोणती पुढी काढली? आता ही तुम्ही जर गाय छाप खाली ना तर तुम्हाला थुकावं लागेल. काय लागेल? थुकावं लागेल शरीर. मग आता गायत्री छाप खाल्ल्यानंतर थुकायची गर्दी सगळं गेलं बघा, काय गेली तरी अडचण नाही. हिने अनेक आजार होतात. मग गायत्री छाप खाल्ल्याने झालेले आजार बघा भोरे शास्त्राचे. गायत्री छाप काय? ती वनस्पती काय? वनस्पतीपासून आयुर्वेदिक वनस्पती म्हणतात त्यापासून गायत्री पुढे बनवली गेली आहे. त्याला म्हणतात कोणती? गायत्री छाप. लक्षात बघा. डिप्टू गाय छाप सारखी दिसायला कोणासारखी ती? डिप्टू गाय छाप सारखी ते. मात्र फरक काय आहेत याच्यात? अशा रीतीने बघा काय सांग बाबांनी? बिडी, सिगारेट, गुटखा, तंबाखू से नाता तोडो और गायत्री छाप से नाता जोडो. मग बस नातं जोडायचं. आता फरक लक्षात येतो. तुम्ही ठरवून घ्या, पुढ्या पाड्यावर ठरवून घ्या. पुढ्या पाड्यावर ठरवून घ्या. कारण बघा व्यसनाने फायदा होतो, नुकसान होतो. नुकसान होतं, फायदा होतो. दोन प्रकार नुकसान होते. अर्थ म्हणजे पैशाचं नुकसान होतं, आणि दुसरं आरोग्याचं, शरीराचं नुकसान होतं. मग व्यसन करणं चुकीचं. काय चुकीचं आहे? मग कोणते व्यसन करायचं नाही. जर लागलं काय करायचं ते करायचं. त्याच्या वेळेस काय करायचं? काजू बदाम खायचे, आंबे खायचे, फळे खायचे आणि दूध घ्यायचं लक्षात. मात्र व्यसन करायचं नाही. अशा निर्वसनी जीवन म्हणतात. निर्वसनी जीवन सुखी जीवन, निर्वसनी जीवन आनंदी जीवन, निर्वसनी जीवन बघा आरोग्यदायी जीवन. असा बघा व्यसनमुक्त जीवनाचा बघा मुद्दा आहे. म्हणून बघा तुम्हाला पण भावना बरोबर आनंद वाटला बघा. नंदुरबारच्या लोकांनी
निदान बाबाला एवढं कशाला मला आनंद वाट माहिती आहे. निदान कमी कमी बाबा जे बोलले ते मला समजलं ना. पण निदान कमी एवढं तरी बाबांना बरं वाटलं. निदान तुला कमी समजतं की नाही काय काय समजत दिसत बाबा काय बघायला समजतच नाही. कारण बघा या जगामध्ये अनेक साधू संत बाबाला घेऊन बाबा लोकांना काही कमी नाही साहेब. या जगामध्ये 100 बरकर एक बाबा या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र नरवणकरांवर का हे जे जनानं सांग काही जनानं लक्षात घ्या. हे काही आगळे वेगळे संत होऊन गेलेले असतात. तुम्ही कुंभमेळा पाहिला असेल. कुंभमेळा पाहिला का नाही एखादा? कुंभमेळा पाहिला का तुम्ही कोणी? कुंभमेळा म्हणजे नाशिकला कुंभ भरतो आणि कुठे भरतो उज्जैनला भरतो आणि कुठे भरतो हरिद्वारला आणि चौथा प्रयागराज. 4 ठिकाणी बघा कुंभमेळा भरतो. त्या कुंभमेळ्यामध्ये लाखो साधू की साधू असतात. 2-5 हजार नाही किती लाखो बघा संत आपल्याला पाहायला मिळतात. कोणाचं काय तर कोणाचं काय प्रकारचे अनेक प्रकारचे साधू संत. मात्र नरवण करणार का की आपल्या समोर जी पालखीमध्ये जनसंघी प्रतिमा दिसेल आशीर्वाद देताना ही काही भूती बघा आगळी इतिहासात. ज्यांचं प्रत्येक ऍक्टिव्हिटी कोणासाठी समाजासाठी बघा, देशासाठी धर्मासाठी बघा. प्रत्येक ऍक्टिव्हिटी म्हणजे उपक्रम हे कोणासाठी आहेत? आता हे अनुष्ठान कोणासाठी आहेत? कोणासाठी? तुमच्यासाठी लक्षात आहे म्हणजे समाजासाठी आहे. गुरुकुल कोणासाठी आहेत? तुमच्या मुलाबाळासाठी. आणखी श्रमदान कोणासाठी आहेत? तुमच्या वगैरे सर्व समाजासाठी. आणखी कोणतं गोशाळा कोणासाठी आहेत? आणि वृक्ष आणि कृषी लक्षात. जसं काय तुमची पडीक जमिनीमध्ये आपण आंबे लावतो लक्षात आहे. त्यामुळे तिकडे सुद्धा बघा अनेक नापीक जमिनी बाबाजींना अनेक लोकांनी वगैरे दान केलं. लक्षात दान केल्या बाबांची दोघं ती शेती भागात गेली होती. अशी कृषी सेवा बाबाजी करायची म्हणून. आणि बघा अनेक महिला बघा बाबाकडे महिला काय माहिती लक्षात आहे. बाबाकडे महिला काय लक्षात आहे तुमच्या लक्षात आहे. अनेक बाया तुम्ही म्हणता ना करडी कवटा टाक शाकणी टाकी म्हणता असा प्रकार म्हणता लक्षात आहे. बाबांच्या दरबारामध्ये अशा बाया का काय होतात? काय होत्या अशा बायांना? नीट त्या काय म्हणतात? डाकिरी बंद काय म्हणतात त्या? लक्ष्मी सावित्री पार्वती लक्षात आहे. बाबांच्या आता या बाया कोण म्हणल्या? आता काय म्हणल्या बाया? आता जसं म्हणतो ना नर करणी करतो नरकांना नारायण बन जाय, तसं नारी करणी करतो नारीची नारायणी बन जायला लक्षात. म्हणजे देवी म्हणजे ठाण्यावर या संमेलनाचं आपण अभिनय केलं पाहिजे. ज्या बाबांच्या कार्याने काय म्हणतात देवी मला लक्षात. त्याप्रमाणे अनेक बघा महिलांना अनेक प्रकारचा असं लक्षात आहे. जसं काही ना मूलबाळच होत नाही. का होत नाही? मूलबाळच होत नाही. तर बाबांच्या आशीर्वादाने काय झालं माहिती का? नाशिकचे एक जोडपं काय श्राद्ध त्यांचा भाव पैठण आहे की त्यांना किती वर्षांचं पोरगं झालं? नाही ना नाशिक ते लोखंडे 45 वर्षांचं पोरगं झालं. बाबाजींच्या आशीर्वादाने 45 इयर्स म्हणजे 45 वर्षानंतर. किती वर्षानंतर? चष्मा आले. काय झालं? हा लक्षात इतकं कोणी दमारी का सांगा. मग श्रद्धा का असू शकते लक्षात की बापांचे भाव काय असू शकतो. आपण म्हणतो ना देव काय बाजारात भाजीपाला नाही, देव काय अशाने भेटायचा. देव भावाचा नाही कोणाच्या बापा. देवाला काय लागतं? भाव. देवाला काय लागतं? भाव. श्रद्धा लक्षात. अशा रीतीने बघा बाबांच्या करायचा नाही बघा. त्यांना थोडं कमीच्या लक्षात बघा. आणि जी विधी ना शेवटचा मुद्दा घ्यायचा मला सांगायचं. जी विधी आता विधी दररोज का 5 का 5चा विधी लक्षात आहे. ज्याचे मंत्र आहेत ऋग्वेदातले मंत्र म्हणजे वेदामध्ये मंत्र आहेत, भागवतातले मंत्र आहेत, आणखी बघा इतर ग्रंथामध्ये मंत्र आहेत. या मंत्राची काय शक्ती माहिती आहे का? या मंत्रा शक्तीमुळे कोणती आसुरी बघा विद्या बघा असं आगोरी विद्या कोणत्या बघा त्यांनी करू शकत नाही. त्या ठिकाणी कोण राहू शकत नाही. आणखी भूत पिशाच आपण शाकणी टाकणी त्या जागेत राहू शकत नाही असा मधल्या विधीचा आहे. म्हणून 5:30 वाजता काय असते विधी? काय असते? बाबांची विधी असतात.
तिच्या विधीमुळे अनेक भूत पिशाच का काय तिथून पळून बघा त्यांचा उद्धार झाला, तिथून निघून गेले आणि ती जागा पवित्र पावन बनली, ज्यामुळे आनंद बघा भक्ताला प्राप्त होत असतो. असा हा बाबांच्या विधीचा नेमका पहाटे 5 वाजता बघा होत असतो. आणि दिवसा सुद्धा किती वाजता होते आपली? 11 का 12 वाजता? 11 वाजता. दुपारी पुन्हा 4 वाजता अनुष्ठान आणि संध्याकाळी 6:45 वाजता. बघा 4 वेळेस विधी होती. संस्कृती मंत्र येते इतके पारून माहिती आहे का? तुमच्याकडे विद्या असेल, विद्या तुमच्या भागात विद्या आहे का? विद्यावाले अगोदर विद्या लोक असतील तुमच्या भागात का नाही? कमी आहे पण कमी म्हणते ना. कोणते विद्यावाले? का कोणत्या विद्यावाले? चष्मावाले? कमी अगोरीवाले कोणी नाही. नाही का? मग तुमचं टाइम आलं चांगली गोष्ट आहे. नाही तर आमच्याकडे बघा तिकडे कोकण भाग सुद्धा नाशेवाडी बरं का, ते कोकणी विद्यालयाला सरस्वती त्यांचे वेगळे प्रयोग असतात. प्रयोग ते करत असतात. जे प्रयोग केल्यामुळे काय होतं, माणसाचं काय होतं, वाईट होतं. त्या प्रोग्राममुळे माणसाचं काय होतं, वाईट होतं. मात्र बाबांचं बघा, बाबांची विद्या कशी आहे, दैविक विद्या बघा. या दैविक विधीमुळे काय होतं, माणसाचं नेहमी भरभाट काय होते, भरभाट वैभव गावा प्राप्त होतं नाही. त्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त असं विधीचा वाईट. म्हणून असं एक भजन कोणी आता आपण कार्यक्रमाला सांगतो, सर्वांनी आनंदाने भजन म्हणायचं. जे भजन कोणी केलं शंकराने केलं बघा, जे भजन कोणी केलं हनुमंताने केलं बघा, ते भजन आपण या ठिकाणी करूया सर्वांनी आनंदाने प्रेमाने. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोला बोला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 2 मिनिट ध्यान. सर्वांनी ध्यानासाठी बसा.